डिजिटल ॲडिकेशनमुळे देशातील उत्पादकता हळूहळू कमी होण्याची भीती आहे. मंत्री आशिष शेलार. देशातल्या वाढत्या डिजिटल ॲडिकेशनमुळे देशातील उत्पादकता, नाविन्यपूर्णता आणि उद्यमशीलता हळूहळू कमी होते का काय अशी भीती निर्माण झाल्याचं मत राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीच्या मिरजेमध्ये गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाच्या वतीने फ्लोक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशाच्या आर्थिक अहवालामध्ये डिजिटल ॲडिकेशनमुळे उत्पादकता कमी होते की काय, हे देशाच्या आर्थिक प्रगतीत गतिरोधक बनते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याची भीती मंत्री शेलार यांनी यावेळेस व्यक्त केली आहे. तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं स्क्रीन टाइम ते ॲक्टिव्हिटी टाइम हा देशभर कार्यक्रम आहे. मित्रांनो समजून घ्या, आज आमचा सगळ्यात जास्त वेळ आई वडील असतील, आजी आजोबा असेल, विद्यार्थी असेल, छोटे भाऊ बंधू असतील तर त्या गॅजेटवर जातोय. स्क्रीन टाइम लॅपटॉप असेल, आयपॅड असेल, मोबाईल असेल. मी माहिती तंत्रज्ञान मंत्री आहे, या सगळ्यांचा पुरस्कर्ता विरोधक नाही आहे. पण म्हणून या असत्य डोळ्याआड आपल्याला घालता येणार नाही की भारताच्या आर्थिक प्रगतीचा सर्वेक्षण अहवाल आताच प्रसिद्ध झाला आणि त्यामध्ये हे सत्य समोर आलं, एक भीती समोर आली, ती म्हणजे डिजिटल ॲडिक्शन. याच्या आपल्या पिढीला याची काळजी घ्यायला लागेल. या डिजिटल ॲडिक्शनचा परिणाम असा होतोय, आपला देश हा जगात युवक देश आहे आणि म्हणून सगळ्यात जास्त उत्पादकता, नाविन्यपूर्णता, प्रयोगशीलता यात भारत अग्रक्रमात आहे. पण हळूहळू लक्षात येत आहे, भीती अशी वाटते या डिजिटल ॲडिक्शनमध्ये बघण्यामध्ये आपली उत्पादकता, नाविन्यता, उद्यमशीलता ही हळूहळू कमी होते की काय, हे आपल्या प्रगतीच्या समोर येणार हा गतिरोधक आहे. केवळ तुमच्या प्रगतीचा नाही तर या देशाच्या आर्थिक प्रगतीत सुद्धा गतिरोधक बनेल की काय, हा प्रश्न उपस्थित केलेला रिपोर्ट आहे. आणि म्हणून आवश्यक तेवढा स्क्रीन टाइम जरूर, पण जास्तीत जास्त वेळ हा ॲक्टिव्हिटी टाइम. आणि म्हणून खाडे साहेब म्हणाले मातीचे खेळ खेळा. तसंच नाट्य, संगीत, कला, लोककला, लोकवाद्य, वाचन, पठण, मनन, श्रवण या सगळ्या गोष्टीतना मनुष्याच्या मनाची संवेदना वाढत असते, तो गुणवर्धक, गुणग्राहक होत असतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.